तळोदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्या थेट आमदार राजेश पाडवी यांच्यासमोर मांडत प्रशासनाची दखल घेण्याची मागणी केली. नगरपालिकेपासून ते विद्युत विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्या नागरिकांनी मांडल्या. तळोदा नगरपालिकेच्या संदर्भात नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या. यामध्ये शहरातील रस्त्यांची कामे बंद पडलेली असून ती त्वरित सुरू करण्यात यावीत. गटारींची नियमित स्वच्छता केली जात नाही. कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी नियमित येत नाही. जन्मदाखले वेळेवर दिले जात नाही. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही. दिव्यांग व्यक्तींना मिळणारी आर्थिक मदत वेळेवर मिळत नाही. काही प्रकरणांमध्ये जिवंत व्यक्तीला न मिळता मयत व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा होणे असे धक्कादायक प्रकार उघड झाले आहे. पोलीस विभागाबाबतही नागरिकांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. विद्युत विभाग या संदर्भात काही नागरिकांनी सतत अंधार राहणे व खराब वीज पुरवठ्याबाबत तक्रारी नोंदवल्या. या तक्रारींवर उत्तर देताना कार्यकारी अभियंता तिरुपती पाटील यांनी आपल्या समस्या लवकरच सोडवू असे आश्वासन दिले. काहींनी कामगार योजनेचे भांडे न मिळाल्याबाबत तक्रार करताच आमदार पाडवी यांनी संबंधित नागरिकांना अमन जोहरी यांच्याशी संपर्क साधण्याचं सुचवले. गोविंदा पाडवी आणि त्यांच्या परिसरातील महिलांनी परिसरात रस्ता नसणे व सतत अंधार राहण्याबाबत आवाज उठवला. यावर आमदार पाडवी यांनी सोलर लाईट उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिले. नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर येत्या 1 महिन्यात काय कार्यवाही झाली याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावा असा स्पष्ट निर्देश आमदार पाडवी यांनी दिला. दिनेश सागर यांनी त्यांच्या घराजवळील रामचंद्र बाबा विहाराजवळील ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली. नीला मेहता, गोकुळ गुरव, पंकज पावरा, डॉक्टर पंजराळी यांच्यासह अनेक नागरिकांनी आपापल्या परिसरातील समस्या सविस्तरपणे मांडल्या. कार्यक्रमास आमदार राजेश पाडवी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख कैलास चौधरी, शहर प्रमुख गौरव वाणी तसेच जितेंद्र सूर्यवंशी, बळीराम पाडवी, दरबारसिंग पाडवी, नारायण ठाकरे, प्रदीप शेंडे, अमन जोहरी, गोकुळ पवार, जगदीश परदेशी, योगेश पाडवी, गोविंद पाडवी, मुकेश पाडवी, आशुतोष पटेल, अनिल परदेशी, योगेश गुरव, अंबालाल साठे, किरण सूर्यवंशी, नेहा पाडवी, नीलाबेन मेहता, अनिता कलाल यांची उपस्थिती होती. प्रशासनाकडून तहसीलदार दीपक धिवरे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, कार्यकारी अभियंता टी पाटील, पंचायत समितीचे बीडीओ, आरोग्य विभाग, वन विभाग, किरण गॅस एजन्सीचे किरण पवार व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले, घरकुल योजना व बारगळ जहागिरी सारख्या दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच आदिवासी विकास मंत्री यांना तळोद्याच्या दौऱ्यावर बोलवले जाणार आहे. नागरिकांच्या सर्व तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील व वेळेत उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.